हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण जाणार आहे पर्वतीपासून ते खडकवासला आणि आजचा ट्रॅक हा आपला 13 किलोमीटरचा असणार आणि ॲडिशनल अजून एक जागा आहे थोडंफार 2 किलोमीटर लांब खडकवासल्यापासून 2 किलोमीटर लांब एक ॲडिशनल जागा आहे, तर तिथं पण जाणार आहे आपण. तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करू. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर आता आपण पहिलं जनताने जाणार आहे. मी तर तुम्ही बघितलंच ना, तर असं इकडं आता डेकोरेशनचं काम सुरू आहे, कारण की गणपती होते ना, सगळीकडे वेगवेगळं डेकोरेशन केलं. इथं हा वेगळा दिसतंय, त्याच्या मागे अजून एक डेकोरेशन आहे, बघू शकतो तुम्ही. आणि मागं पण बघितलं आपण हनुमानचं पण डेकोरेशन केलं होतं. आता जाऊ आपण पुढं. आपल्याला अजून सगळं आपण वेगळा व्ह्यू स्पॉट व्ह्यू इथला आहे, एक नंबर वाटत आहे. अजून आपला 2 किलोमीटरचा ट्रॅक बाकी आहे. तो काय सीन होतोय कसा 2 किलोमीटर चालू आहे आणि कपड्यांचे लागू शकतात, चिक्का लागतो उडले पण हा सीन बघू ना, एक नंबर वाटत, एक नंबर. चला मग आता इथून आपण पुढं. एक गोष्ट सगळ्यात खतरनाक झाली म्हणजे माझ्यासोबत, मी आता पाणी पिण्यासाठी फक्त पाण्याची बाटली काढली बॅगेतनं, पुढे घेतली, माझी अडकवली होती. तर एवढा हे बघ, अख्खी बॅग चिखलाने भरते, अख्खी मी बॅग चिखला, मी फुल येते स्पीड मध्ये, पाठी मागून पण भरलं कसं कसं तो प्रश्न पडलाय. बघू काय होते पूर्ण शिकला. आता तुझं काय तुम्हाला आहे तर तो पण होता राहायचं नाही शिकला मला आपल्याकडे कोसाल तर सरळ धरणात जाऊन पुसते ते मध्ये की भुसकाळच काढते, सुकून जाऊ दे, वरच्या वर काढून टाकू आपण, काय विषय नाही याचा, निघून जाईल. आता आपण पोहोचलोय खडकवासला धरणापाशी. तर तुम्ही आता बघू शकता पुढं ह्या साईडने धरण बघा, क्वालिटी वाटते, कडक मध्ये व्ह्यू येते. अजून पुढे पण जायचं आपल्याला, हा वाला सीन नेक्स्ट लेवल गाईस. Your destination is on the right. तर भाऊंना आता आपण शेवटी धरणापाशी पोहोचलोय. तर तुम्ही मागं बघू शकता कसं वाटतंय व्ह्यू. आणि हा सध्या एवढा भाई एकदा जे मागे काम करतो मध्ये थोडी क्वालिटीवाली, काय क्वालिटी दिसतो गावात पाणीपुरी. इथून जर खाली पडलं काम पडचीस सध्या. आता खाली झालं रस्ता दिसत नाही, रस्ता पुन्हा एक रस्ता, तिकडून खाली उतरायचं बघू आपण. चला पुढे जातो, खाली उतरायचं बघू कटकट. आता आपण जातो खाली, तुम्ही इथल्या रस्त्याचा काही खाली जायचा, पण काय बोलू नाही म्हणजे झालं, कारण की आता आपल्याला समोर आहेत काय बघू. आता खाली जायला भेटते काय काय. आपण लावले आपली सायकल इथं आणि चालले आता आपण खाली. कोणाचं काय आता आपण इथं खाली कसा काय सांगा. साप जर असली तर लईच घसरण आहे. आणि आता आपण आता खाली एकदम भाई एकदा जर वाहून गेलं काही काम पाहिजे सर.
इथं काही विषयच नाही. नेक्स्ट ले फुल राहत आणि सारं बघू काय सिरियस वगैरे काय जायची पण इच्छा होत नाही खाली. हो आणि आपल्या निवाण साईडला बसव जेवण गेला काम 25 बाई. तर आता आपण इथला विचारा जायचं घरी खूपच आपण थांबलो कट आणि इथलं आता आपण जाणार सरळ बघू रस्त्यात कुठलं काही सीन भेटलं तर आपण तिथं जाऊ. आता मग बघू मी जी चुकी केली तुम्ही करू नका. आता 500चं फाईन आहे आणि इथं आपण इथं खालच्या साईडला इथं एक नोटीस होते ते काय फाटले गेले आहे असं म्हणतात पोलिस. एक पोलीस वरती झाला आणि हे दोघं आहेत ना समोर तर त्यांनी मला वरती बोलवलं. त्यांना बोलवलं आपल्याला माहिती नव्हतं काय केलं काही नाही असं काय जायचं नाही वगैरे काय नव्हतं. व्हिडिओ डिलीट करतो फक्त त्यांच्या समोर आपण नॉर्मल व्हिडिओ डिलीट केला. तुम्ही जर येत असाल इकडं तर खाली जाऊ नका वरतीच थांबा. आणि मला म्हणतात की मला म्हणतात की इथं जे समोर थांबलेत लोक ते गर्लफ्रेंड घेऊन थांबलेत गर्लफ्रेंडचं पण खाली थांबलं. तर मी बोललो की आपलं काय करा. मी बोललो की सर अहो सायकल ट्रॅक करत आलं तर मग खाली जाणार माहिती नव्हतं मग आम्ही खाली गेलो सर. आणि त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर आपलं शूट सुरू झालं. आपण काहीतरी सांगितलं त्यांना मग ते बोलले की तू खाली जाऊ नको तुझं 500चा फाईन मार. बोललं ठीक आहे आम्हाला माहिती नसतं आम्ही फाईन झालं परत त्याचं आम्ही एवढं लांबून असं तसं काहीतरी आपण टाकून जाऊ म्हणून फाईन घेतली. मी बोला चला बघतो आपलं विजय काय विषय नाही तर नक्की मी आलं तर जाऊ नको खाली. म्हणजे तिकडून मी जे रस्ता दाखवतो मला त्या रस्त्याने ते खाली उतरूच नका. काम 500चा फाईन बसेल. आणि इथं आपण फक्त ह्या वरची जी साईड आहे ती दोनच साईडवरती फिरू शकतो. तर तुम्ही फक्त एवढंच जागेवरती फिरा जास्त पुढं जाऊ नका आणि खाली उतरायची तर चुकी करूच नका नसतं काम 25 तुमचं पण सोडून ना. आता मी कुठं पैसे घेणार त्यामुळे फर्स्ट टाईम होतं म्हणून त्यांनी वॉर्निंग देऊन मला सोडून दिलं त्यात काहीच नाही. पण तुम्ही जर येत असाल तर मग खाली जाऊ नका. जर तुम्हाला चुकून पकडलं गेलं मग आहे 500चा फाईन. तर भेटू आपण पुढं आणि काही सीन कसं होते आपण तर भावना आपल्याला इथं रस्त्यात खडक असलेला आलतात तर इथं 3 भाऊ भेटलात तर त्यांच्याकडनं बघू कसं वाटलंय. हे पण शिवाजीनगर काय तुम्हाला कसं वाटतं? कांदे भजी खाल्ले आम्ही तर मजा आली. सायकल करताना तुमची कुठली सायकल आहे? सायकल हे आले या दादाची. तुम्ही कसं वाटते शिवाजीनगरतून येताना कसं वाटतंय? फर्स्ट टाइम होतं आमचं ट्रेक यावेळेस. ते सायकलिंग हा दूर चालू होतं की सायकलिंगला जायचं. हा शेवटी काल रात्री नंतर याच्याकडे सायकलची नियोजन होत नव्हती. त्यानंतर काय 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 केलं तर काय समजलं. माझं पण तसंच होतं. माझा एक फ्रेंड आहे ना तो त्याच्या फ्रेंडची सायकल घेऊन येतो. त्याला मी ना जेव्हा एक रात्री सांगाल त्या शनिवारच्या रात्री सांगाल की उद्या आपल्याला जायचं तरच तो येणार. त्याच्या 1-2 दिवस आधी सांगितलं तो येतच नाही. तो काय बोलतो की अरे हे असं त्याचं जेवढं लवकर आपण प्लॅन करेल ना कॅन्सल होणार आहे. आणि अचानक केलं ना तो होतं फिक्स बाईक. म्हणून तसंच मी पण करतो आता. मग काल रात्री ठरलं आणि माझं पण रात्रीचं ठरायचं आणि निघायचं. चला मग भेटू आपण. ओके चालेल. तो गाइस अब हमारा सब हो चुका है. अब हम हिंदी नाही मराठी तर आपण सगळं शूट वगैरे केलं
तर आता आपण जाणार बघायच. तर तुम्ही बघू शकता आपण चहा घेतो ना, तंदुरीवाला आहे. पण आता तो काय सीन नाही, कसं आहे टेस्ट वगैरे सांगतो. आणि थोडापासून पहिलं फूड आणि ह्याची किंमत 20 रुपये. तो काय सीन आहे. चिकट चांगलं खूपच जास्त आलंय. इट्स बेटर. एक नंबर लागतंय. बहुत प्राइस टेस्ट तो बढ़िया है, ठीक ठाक लग रहा है. 30 रुपये का है एक प्लेट पैटीज. बेचना देखते खाने के बाद जाते हैं आगे, देखते क्या है. तर नाश्ता झाला तर आपण जाऊ आता पुढे, बघू काय सीन आहे कसा काय. काकाने ते सांगितलं थोडं नदी वगैरे आहे, तर ते करू कसं वाटतंय काय. 9 वर्षाचा बाई बघ तू, आणि माझ्यासोबत येणारा 20 वर्षाचा घोडा असून सुद्धा येत नाही. आणि लहान एवढं एवढंच नाही बघ, 9 वर्षाचा येत आहे. So I'ma love you every night like it's the last night, like it's the last night. If the world was ending, I wanna be next to you. काका इथं मासे पकडायला जाते. बघू भेटतात का नाही, खाली जाऊन बघू ट्राय. लोकांना खाली इथे एवढे बॅरिकेड्स लावल्यात तरी लोक जातात मध्ये. थांबी आलो काय काय जास्त इथं वारं खूप लागतं. इथं नेक्स्ट लेवलमध्ये तिकडे मुले मला जायचं प्लेस खूप वापरला. इथं जर पडलं काम 25 रुपये बिस्किट आहे. ह्या साईडने राहड आहे फुल क्वालिटीवाला. एवढा नॉईज देते ना, जेवढं जमेल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करा. हो काय सीन येतो त्याचा. आणि ह्या साईडने पण आहे स्विमिंग पूल एक प्रकार. सगळीकडनं पाणी येते इकडून तिकडून असं आहे. अरे मासे पण आहेत मध्ये. मी एवढा गुम झाला ना व्हिडिओ काढण्याचे नाही तर मला आता माझ्या लक्षात नाही की मी माझी बॅग ठेवली कुठे आहे. बॅग चालू आय थिंक मी सायकलच अडकून ठेवलं बॅग. काढून ठेवली कटकट. अरे सायकल पण नाही बॅग, बॅग गेली कुठं. बॅग मी आणलेलं ना. चिक कटकट. बॅग तर इथे दिसणे गेलं.
मी आता बोलत नाही खांदे बिस्किटा देखील. तर मी माझ्या व्हिडिओजमध्ये बघितले जे रस्त्यात काढत आलतो आपण साईडला दिसते तुम्हाला ती. त्यात मी एक अशी गोष्ट नोटीस केली ना, मी माझ्या खांद्याचं बॅगच नाही. भावनो विषय झाला, बॅग आता गायब झाली माझी बॅग खडक वाचलेलं राहिले धरणं होते त्या साईडला आणि आपण आलो ह्या साईडला आणि आता परत 2 किलोमीटरचा ट्रॅक करत आपल्याला परत जायचं धरणं होतं आणि आता बघायला बॅग आहे का नाही पुढे करत आला तरी आपलं आता पटपट जायला लागलं. बॅग गेली किंवा काम पच्ची सगळं सेटअप वगैरे आपलं स्टँड वगैरे सगळे त्याच्यात लवकरात लवकर जायला का बघायला का काय होतं ते. शेवटी बॅग आपल्या इथंच भेटली. आपली घास शिरत आता पैसे ठीक आहे. विसरलेलं आहे खाली गेलं धरणपर्यंत तिकडं लक्षात काय राहिली वरती. हां नाही लक्षातच नाही ते थांबून काढत होतं काढून मग निघून गेलं साईड लक्ष देऊन जायचं ठेवले. ठीक आहे आता बॅग आपल्याला भेटले. डबल ट्रिपल सगळे झाले आपले आठे वाट लागले फुल एकदम स्पीडमध्ये आला तरी शेवटी बॅग भेटी झाले ते. आता जाऊ आपण पुढे इथे आपल्याला बॅग भेटले तर आपण परत चालले तिथंच नदी पाचला कारण की तिथं आपण अजून काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही तर परत जाणार आहे तिथं आपण स्टँड वगैरे मस्तपैकी व्हिडिओ काढू मग जाऊ घरी. आपल्याला बॅग भेटले आपण आले परत डॅम पाहिजे. आता आपण मला व्हिडिओ बघू कसं भेटतं आहे काय बोलायचे पीछे देख सकते हैं आप लोग क्या है. आपका कदम है अब हम आए और अब हम यहाँ से जाने वाले घर पर. चले निकलते हैं अब हम. लगता है मछलियाँ पकड़ रही है. मासे पकडणं सुरू येतात नदीत. छोटा छोटा दे दो. कितना 1 किलो. यहाँ पे लगता है मछलियाँ निकलते बेचना शुरू हो रहा है निकालने के बाद सीधा बेच रहे हैं आपको मछलियाँ. आले आले मासे आले ते बघा.
सगळे लोक आता मासे काढणार आणि विकणार इथं. तर इथून आपण निघू आता. तर आता आपलं घर बघून झालं. तर आता आपण जाऊ सरळ घरी, कारण की आपलं पप्पा वेळ लागला आहे. 11 वाजून गेलं. तर निघू आणि आता बघू पुढं काय असेल. चला आता आपण घरी पोहोचलो. तर आता आपण इथंच आपला ब्लॉग संपन्न आहे आजचा, आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू परत. आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर ह्या